ते सगळं बघून तिला वाटलं की कदाचित आपण चुकून दुसऱ्याच रूममध्ये आलो आहोत की काय, कारण इथे कोणाचं तरी बर्थडे सेलिब्रेशन असावं असं वाटत होतं तिला. म्हणून आता ती तिथून जाण्यासाठी निघाली. पण ती आता जाणार तोच तिच्या कानावर आवाज पडला, चष्मीस थांब. तिने मागे वळून पाहिलं तर समोर अंधार होता. पण लगेच तिथे एक स्पॉटलाईट पडला. त्या लाईटमध्ये आदित्य हसत उभा असलेला तिला दिसला आणि आता तो एक एक पाऊल टाकत तिच्या जवळ चालत येत होता. आता पुढे. त्याला जवळ येताना पाहूनच तिचे हार्टबीट्स वाढले होते. आता पूर्ण रूममधले लाईट्स लागले होते. तिने पूर्ण रूमवर नजर फिरवली तर तिला ती पूर्ण रूम सजवलेली दिसली. ठिकठिकाणी ते हार्ट शेपचे फुगे पडले होते. काही ठिकाणी छोट्या छोट्या हार्ट शेप्सच्याच लाईट्स लावल्या होत्या. तो केक पण हार्ट शेपचाच होता. स्टेजवरचं भिंतीवरचं सगळं डेकोरेशन पण हार्ट शेपचंच केलं होतं. ती तर आ वासून ते सगळं पाहतच राहिली. इतक्यात तिच्या बरोबर समोर येऊन तो उभा राहिला, जो की एक किलर स्माईल चेहऱ्यावर ठेवून होता आणि तिचे हार्टबीट स्किप करत होता. सर हे सगळं काय आहे? तुम्ही हे... ती काही बोलतच होती तोच त्याने तिच्या ओठांवर त्याचं बोट ठेवलं आणि इथे ती मात्र तशीच स्तब्ध झाली. त्याच्या बोटाचा तिच्या ओठांना होणारा स्पर्श तिच्या शरीरात काहीतरी वेगळी चेतना जागवत होतं. तिने डोळेच मिटून घेतले, कारण तिला तर शुद्ध पण नाही राहिली की ती त्याला ते बोट काढायला सांगू शकेल. तिच्या त्या रिॲक्शनने तो मात्र गालातच हसला, कारण त्याची पण अवस्था तिच्यासारखीच तर होती. तो पण पहिल्यांदा तिच्या ओठांना स्पर्श करत होता. अशा तर खूप मुलीसोबत फ्लर्ट केलेलं आहे आधी त्याने, पण ही चष्मीस त्याचं पहिलं प्रेम होती. खरं प्रेम जडलं होतं त्याला तिच्यावर, त्यामुळे भावना पण तशाच जागृत होत होत्या. मग हलकेच त्याने त्याचं बोट तिच्या ओठांवरून बाजूला केलं, पण ती मात्र अजूनही तशीच डोळे मिटून होती. त्याचा स्पर्श अजूनही जाणवत होता तिला तिच्या ओठांवर. युविका, त्याने तिला आवाज दिला तसे तिने तिचे डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहू लागली. असं कधीतरी रेअरली व्हायचं की तो तिला युविका म्हणून हाक मारायचा, आणि आज त्याने तिला ती हाक मारली होती. पण तिला कळत नव्हतं की हे सगळं काय आहे. आमची तर मीटिंग होती ना, मग हे सगळं काय आहे? तिच्या तोंडावर आता 12 वाजले होते. सर, ती पुन्हा काही बोलणार तोच त्याने तिला हाताने थांबवलं. आता तो तिच्याबरोबर समोर जाऊन उभा राहिला. युविका, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मे आय? त्याने स्माईल करून तिला विचारलं. ती तर अजूनही धक्क्यातच होती, पण तरी तिने तिच्याही नकळत मान होमध्ये हलवली. तसा तो हसला आणि बोलू लागला. युविका, जेव्हा आपली पहिली भेट झाली होती त्यावेळेस मी खूपच अपमानकारकरित्या तुला बोललो होतो. त्यासाठी आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी, तो बोलला. तशी तिला आठवली त्याच्यामध्ये असणारी त्यांची पहिली भेट, जेव्हा ती त्यांच्या घरी आली होती आणि सकाळी तिने त्याला बाल्कनीमधून पाहिलं होतं. तेव्हा तो तिला बोलला होता, शो संपलाय, निघा आता. पण आता त्यासाठी सॉरी का बोलत आहे हा? काय संबंध? ती विचारच करत होती की तो पुढे बोलू लागला. आय नो, आपल्या दोघांमध्ये सुरुवातीपासूनच विस्तव काही जात नव्हतं. इतक्या पण एकमेकांना पाण्यात बघत होतो. सतत काही ना काही करून एकमेकांना त्रास देत होतो. मला तर तुझा चेहरा बघावासा पण वाटत नव्हता. कधी तुला ऑफिसमधून आणि आमच्या घरातून हाकलून काढतो असं झालेलं मला. तुला माझी असिस्टंट बनवलीस तेव्हा पण मला खूप राग आला होता, कारण जिला मी एक क्षण स्वतःच्या नजरेसमोर सहन करू शकत नाही, तिथे डॅडनी ऑफिसमधले 9 तासांसाठी तुला मला झेलायला लावलं. ओ गॉड, किती अपसेट होतो मी. राग राग करत होतो तुझा. पण त्याने थोडा पॉज घेतला तशी ती त्याच्याकडे एकटक पाहू लागली. पण तो मात्र पुन्हा बोलू लागला. पण चष्मीस, जसजसं मी तुला ओळखू लागलो तसतसा मी तुझ्याकडे खेचला जाऊ लागलो. ह्या मागच्या काही दिवसात मी माझाच राहिलो नाही. सतत मला तुझेच भास होत आहेत. मला तुझी हुशारी आवडते. तुझा केअरी स्वभाव आवडायला लागलाय. तू आसपास नसलीस की मन बेचैन होते. तू सतत डोळ्यांसमोर असायला हवं असं वाटतंय. जेव्हा मी तुला आनंदात पाहतो तेव्हा आपोआप माझ्या चेहऱ्यावर स्माईल येते, आणि जेव्हा केव्हा मी तुला त्रासात पाहतो माझ्याही नकळत माझ्या हृदयात कळ उठते. तुला त्रास झालेला मी नाही पाहू शकत. मला स्वतःला कळत नव्हतं हे मला काय होत आहे.
यू वॉन्ट बिलीव्ह, आजकाल मी इंग्लिश सॉन्ग सोडून बॉलिवूडचे रोमॅन्टिक सॉन्ग्स ऐकतोय. आणि का कुणास ठाऊक ते सगळे सॉन्ग्स मला माझ्यासाठीच बनवलेले आहेत असंच वाटतंय. मी माझ्या प्रत्येक आनंदाच्या ठिकाणी तुला इमॅजिन करत असतो. तुला माहिती आहे, मी US ला गेलो होतो, तिथेसुद्धा तुझ्याशिवाय इतके दिवस मी कसे काढले ते मलाच माहीत. म्हणून तर फक्त आणि फक्त तुझ्या ओढीने मी 2 दिवसांआधीच इथे परत आलो, फक्त तुझ्यासाठी. मला तुला मी सबनीस हाक मारायला नाही आवडत. मला तुला युवी म्हणायचं आहे, आधीची युवी. जसे तुझे सगळे प्रियजन तुला हाक मारतात तशीच. जिथे तू मला एका क्षणासाठी माझ्या नजरेसमोर नको होतीस, तिथे आत्ता मला माझ्या पूर्ण आयुष्यभरासाठी तू सोबत हवी आहेस. मला ह्याआधी असं कोणत्याच मुलीबद्दल नाही वाटलं जे मी तुझ्यासाठी फील करतोय. मला असं वाटतंय की मी तुझ्या प्रेमात पडलोय. हो चष्मीस, मी प्रेमात आहे तुझ्या. येस, आय एम मॅडली इन लव्ह विथ यू चष्मीस. आय लव्ह यू युवी. आय लव्ह यू सो मच. प्लीज बी माइन फॉर एव्हर. बोल चष्मीस, देशील का मला आयुष्यभरासाठी साथ? होशील का ह्या ॲडी द प्रिन्सची प्रिन्सेस? तुला आवडेल का सौ युविका आदित्य इनामदार व्हायला? तो हातात डायमंड रिंग घेऊन तिच्यासमोर गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करत होता आणि ती मात्र अनिमिष डोळ्यांनी त्याच्याकडेच पाहत होती. डोळ्यांतून अश्रू आले होते, पण ते आनंदाचे की दुःखाचे ते तर तिला पण स्वतःला कळत नव्हतं. जे स्वप्न तिने पाहिलं होतं, जे कधी पूर्ण होणं अशक्यच वाटत होतं तिला, ते आज पूर्ण होताना पाहत होती ती. तिचं पहिलं वहिलं प्रेम, द मोस्ट डॅम हँडसम मॅन, ॲडी द प्रिन्स, चक्क ह्या चष्मीसला प्रपोज करत होता. त्याचा एक एक शब्द तिच्या काळजाचा ठाव घेत होता. आज पहिल्यांदा कोणासाठी तरी ती इतकी स्पेशल असल्याची फिलिंग ती जगत होती. आज कोणीतरी इतकं छान छान बोलत होता तिच्यासाठी. कोणीतरी कुठे तोच, ज्याच्यावर तिचा पण तर जीव होता. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे आणि तो जर का आपल्यासमोर त्याचं प्रेम आपल्यावर आहे हे एक्सप्रेस करत असेल, तर मग आपण आपल्या भावना कशा काय दाबून ठेवू शकू? तिच्या भावना आता अनावर होत होत्या. तिच्या मनात त्याच्यासाठी जे स्थान होतं ते आजचं नव्हतंच, ते तर तेव्हापासूनचं होतं जेव्हा तिने त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं. आणि ते स्पेशल स्थान दुसरं कोणाला देण्याचा विचार पण तिच्या मनात येत नव्हता. सध्या तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तर ओठांवर स्माईल होती. हो आदी, मला द्यायची आहे तुला आयुष्यभरासाठी साथ. मला व्हायचं आहे फक्त तुझं. मला मिरवायचं आहे सौ युविका आदित्य इनामदार बनून. माझं पण तुझ्यावर तितकंच प्रेम आहे जितकं तू माझ्यावर करतोस. माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम फक्त तूच आहेस आदी. प्लीज मला इथून खूप दूर घेऊन जा, जिथे फक्त तू, मी आणि आपलं प्रेम असेल. आपल्या दोघांमध्ये कोणी नकोय मला. सगळ्या शब्दांची जुळवाजुळव मनातच करून झाली होती तिच्या. आणि त्याच भावनेच्या भरात ती आता त्याला हे सर्व सांगणारच होती की अचानक तिच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे भाव जाऊन तिथे निर्विकार भाव जमा झाले. कारण तिला आठवलं जे तिने तिच्या आत्तूला प्रॉमिस केलेलं, की ती अक्षयसोबतच्या नात्यामध्ये खुश आहे. आत्ता मात्र तिने डोळे गच्च मिटले, कारण कदाचित परिस्थितीच अशी होती की सध्या स्वतःच्या हृदयापेक्षा बुद्धीचं ऐकावं लागणार होतं तिला, ज्यामुळे रडू येत होतं तिला. खूप वाईट वाटत होतं स्वतःसाठी, पण त्याहूनही जास्त आदित्यसाठी वाईट वाटत होतं तिला. कारण तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसून स्माइली फेस घेऊन खूप आशेने पाहत होता तिच्याकडे. युविका, आय एम वेटिंग डिअर. ती कधीपासून तशीच त्याला बघत उभी होती, म्हणून त्याने पुन्हा तिला विचारलं. तशी ती भानावर आली. तिने स्वतःला स्थिर केलं, डोळ्यातले अश्रू कटाक्षाने लपवले आणि आता मन घट्ट करून स्वतःला सावरत ती बोलली, सर, हा काय बालिशपणा आहे? तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय बोलत आहात ते? तुम्ही तुमच्या भावाच्या होणाऱ्या बायकोला प्रपोज करत आहात. काहीच वाटत नाही का तुम्हाला? ती बोलली. त्याला एक्सपेक्ट होतं ती असं काही बोलेल, पण आज त्याला तिला अक्षयचं सत्य सांगायचं होतं, जेणेकरून तिने ज्या खोट्या नात्यामध्ये स्वतःला गुंतवून ठेवलं होतं ते तोडायला तिला कमी त्रास होईल. युविका, आय नो, तू छोटी आईला शब्द दिलाय की तू अक्षयशी लग्न करणार आहेस, पण माझं ऐक, अगं अक्षय तुझ्यासाठी योग्य मुलगा नाही आहे. तो फ्रॉड आहे, फसवतोय तो तुला, आदी बोलला. त्याला माहीत होतं तिचं पण त्याच्यावर प्रेम आहे, पण फक्त आता तिने ते एक्सप्रेस करावं एवढंच हवं होतं त्याला. मग पुढचं तो सगळं ठीक करणार होता.
पण त्याचे शब्द ऐकून ती मात्र आ वासून त्याच्याकडे पाहू लागली. म्हणजे काय बोलला तो? की अक्षय चांगला मुलगा नाही आहे, फ्रॉड आहे? खरंच? आत्ता मात्र तिचा रागाचा पारा चांगलाच चढला, कारण तिने एक्सपेक्ट केलं नव्हतं की आदित्य त्याचं प्रेम खरं करण्यासाठी अक्षयला खोटं ठरवेन, त्याला फ्रॉड बोलेल. तिला आता आधीचा खूप जास्त राग येत होता. कितीही केलं तरी अक्षय तिचा लहानपणीचा मित्र होता, त्यांची मैत्री होती. त्या इतक्या मैत्रीमध्ये तो कधीच तिच्याशी वाईट वागला नव्हता, त्यामुळे तिच्या नजरेत तो गुड बॉयच होता. त्याच सगळ्या रागात ती आदीवर बरसली. मिस्टर आदित्य इनामदार, मला वाटलं होतं की तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात, पण नाही, तुम्ही तसेच आहात जसे कॉलेजमध्ये होतात, एक प्ले बॉय. तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही तुमच्या भावाला पण सोडलं नाही. हाऊ सॅड. पण मी एक संस्कारी मुलगी आहे. ह्यावेळी तुम्ही चुकीच्या मुलीला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहात. ती मनाला येईल ते काहीही त्याला बोलत होती, पण तिच्या मनाला किती यातना होत होत्या हे सगळं बोलताना तिला माहीत होतं. तिला दुःख ह्या गोष्टीचं वाटत होतं की तिने ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्याने तर फक्त त्याचा स्वार्थ साधण्यासाठी त्याच्या भावाला पण वेठीस धरलं होतं, ज्याचा तिला सगळ्यात जास्त राग आला होता. म्हणून ती काहीही बोलत होती, पण ती हे बोलत होती कारण तिला अजूनही अक्षयची खरी बाजू माहीत नव्हती. पण इथे तिचे शब्द ऐकून आदित्यची मात्र अंगाची लाहीलाही होत होती. इतका तो चिडला होता. त्याने त्याच्या फिलिंग्स तिच्यासमोर एक्सप्रेस केल्या होत्या, पण तिने काय केलं होतं? त्याच्या प्रेमाला तिने सरळ सरळ एक सणसणीत कानाखाली वाजवली होती जणू तिच्या त्या कठोर शब्दांनी. त्याला खूपच वाईट वाटत होतं. तो भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता. खरंच तुला असं वाटतंय की मी तुला फसवण्याचा प्रयत्न करतोय? खरंच हे सगळं खोटं आहे का? तो तिकडचं सगळं डेकोरेशन दाखवत तिला बोलला. युविका, खरंच तुला माझ्या फिलिंग्स कळत नाही आहेत? खरंच तुला माझ्या डोळ्यात तुझ्यासाठी असणारं प्रेम दिसत नाही आहे? टेल मी डॅम इट. आदित्य आता तिच्यावर बरसला. ती मात्र त्याचा तो अवतार बघून 2 पावलं मागे सरकली. तसा त्याने तिचा हात पकडला. युविका, मला माहीत आहे तुझं पण माझ्यावर प्रेम आहे. प्लीज एकदा माझं ऐकून घे. अगं खरंच तो अक्षय तुला फसवतोय. मी सांगतो तुला सगळं. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तिच्या शब्दांचा इतका राग आलेला असला तरी स्वतःचा राग कंट्रोल केला त्याने आणि विनवणीच्या सुरात बोलला तो. सर प्लीज सोडा माझा हात. तिने त्याच्या हातातून तिचा हात झिडकारला आणि थोडी मागे सरकली. माझं प्रेम नाही आहे तुमच्यावर, तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे, ती बोलली. ओके फाईन, तू घाई करू नको, वेळ घे, विचार कर. आता तू चिडली आहेस ना म्हणून असं बोलते. प्लीज नंतर मला उत्तर दे. तो आता अक्षरशः भीक मागत होता त्याच्या प्रेमाची तिच्याकडे. तुम्हाला का कळत नाही आहे सर? नाही आहे माझं प्रेम तुमच्यावर. माझं लग्न अक्षय सोबतच होणार आणि तुम्ही हे तुमच्या डोक्यात फिट्ट बसवून घ्या. आता ती ओरडून बोलली. तसं त्याने तिला हाताला पकडून जवळ ओढलं. ओके, मग हेच माझ्या डोळ्यात बघून सांग की तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे, तो बोलला. दोघांचेही चेहरे आता एकमेकांच्या अगदी समोरासमोर होते, खूपच जवळ. पण तिची मात्र चलबिचल आता वाढली होती, कारण ती त्याच्या डोळ्यात बघून खोटं बोलूच शकणार नव्हती. माहीत होतं तिला. सर प्लीज सोडा मला, ती खाली बघूनच बोलत होती. त्याला नजर देणं शक्य नव्हतं तिला ह्या क्षणी. नो, फर्स्ट लुक इन टू माय आईज अँड टेल मी द ट्रूथ. तो तिला सोडायला तयार नव्हता. जे खरं काही त्याच्याबद्दल तिच्या मनात आहे ते त्याच्या डोळ्यात बघून सांगायला सांगत होता तो. सर प्लीज. तरी ती खाली मान घालून त्याला सांगत होती. नो. तो तिला अजूनच जवळ ओढत बोलला. तसा तिच्या अंगातून एक करंट पास झाला त्याच्या इतक्या जवळ असण्याने. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.